नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. सर्वात प्रथम सर्व नागरिकांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पेडमध्ये भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपक्रम. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगडच्या वतीने पेण विधानसभा युवा मोर्चाने विविध उपक्रमाचे आयोजन केले. प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमाची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व हुतात्मा येथे महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या विचारांचा जागर करत योगदानाचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे उर्फ हरिओम, पंचायत समिती उपसभापती संजय डंगर, युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, उपाध्यक्ष केतन पाटील, सरचिटणीस अजिंक्य पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कामगार दिनानिमित्त पेड नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा तसेच उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविका व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समिती उपसभापती संजय डंगर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आजचा योगायोग असा आहे, आज महाराष्ट्र दिन आहे की ज्या संयुक्त महाराष्ट्राची ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन महाराष्ट्र निर्माण केलं, तर नुसतंच निर्माण केलं नाही तर स्वावलंबी आणि स्वाभिमानाने जगणारं अतिशय महत्वाचा हा महाराष्ट्र की ज्याचं देशासकट संपूर्ण जगामध्ये ज्या महाराष्ट्राच्या कार्याची चर्चा होते आणि या महाराष्ट्राची मुंबई सारखी राजधानी आहे हा एक अभिमान आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र हा संयुक्तिक केलेला आहे. अशा हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतोय. यासोबतच आज बघायला गेलं तर बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे आणि कामगार दिन सुद्धा आहे. ज्या आदरणीय बुद्धांकडून संपूर्ण जनतेला, समाजाला समतेचा, शांततेचा आणि प्रेमाचा जे काही संदेश दिलेला आहे त्यांनीच हे जग टिकलेलं आहे. त्यांच्या संदेशाने आजपर्यंत या जगामध्ये शांतता नांदत आहे. आणि आज ज्या महाराष्ट्रामधील असणारा कामगार आहे त्या कामगारांच्या प्रती असणारा जो सन्मान आहे तो सन्मान व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. अनेक लाखो कामगार या महाराष्ट्राला मजबूत घडवण्यासाठी आणि आपल्या भारताची प्रथम आर्थिक राजधानी बनवण्याचं कार्य या कामगारांकडून होतं. अशा या आजच्या सुवर्ण दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. धन्यवाद. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.